तर मी सहयोगाचं वर्णनच करू शकले नसते. इतकी आपल्यावर कृपा या भाषेची आहे. तसेच आपल्या देशात केवढे मोठे संत, महासंत झाले. इतके संत कोणत्याही भागात हिंदुस्थानात झाले नाहीत किंवा जगातही कुठे झाले नाही इतके संत झाले. तर असा प्रश्न येतो की हे संत आले, यांनी एवढं कार्य केलं, पण त्यांना छळून आपण मारलं, त्यांची काही कदर केली नाही. महाराष्ट्रात अष्टविनायक आहेत, स्वयंभू अष्टविनायक आहेत. त्याशिवाय इथे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिन्ही देवी आहेत. तुम्हाला माहितीच आहे ते, मला सांगायला नको. हे सगळं असताना प्रत्येक ह्याच्यात जेजुरीचा खंडोबा आपण आठवतो, नंतर इथली रेणुकादेवी, तिथलं ते सगळं आपल्याला माहिती आहे. रोजच्या बोलण्यात, भाषणात सगळ्यांना सगळं माहिती आहे. कुठे कोणचं आहे, कोणची जागा जागृत आहे, कुठे. एवढं म्हणजे नुसतं मंदिरासारखं हे महाराष्ट्राचं आहे. कुठेही जा तरी तिथे एखादं कोणतं तरी जागृत स्थान असेल. तिथे वीर म्हणून एक जागा आहे, तिथे मी गेले होते. मला आश्चर्य वाटलं. तिथे म्हणजे काय अगदी कार्तिकेयाचं म्हणजे टाप पडलेली स्पष्ट दिसते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी. नंतर इकडे नीरा नदी आहे. नीरा नदीच्या काळजी नरसिंहाचं अवतरण म्हणून त्यांनी तिथे नरसिंहाची मूर्ती बसवलेली आहे. नरसिंगपूर म्हणून जागा आहे. ती मूर्ती नुसती ह्याची आहे, काय म्हणतात त्याला, वाळूची आहे, पण अजून जशीच्या तशी. आणि वरून कुठून तरी पाणी पडतं ते कुणाला माहीत नाही. म्हणजे इथे परमेश्वरी चमत्कार फार आहेत. हे सगळं असताना सुद्धा महाराष्ट्राची अस्मिता काय आहे ते मला अजून समजलं आहे आजच्या काळात. कारण एकतर इथे बुद्धिवादी आलेत मधूनच उपटसुंबासारखे आणि सांगायला तुम्हाला की देव परमेश्वर कोण नाही. झालं, कुणी काय म्हटलं की झालं, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. इकडे हे आहेत महामूर्ख आणि तिकडे दुसरे भोंदू लोक आहेत जे दारोदार गुरु म्हणून फिरतात. ह्या दोघांच्या चाकोरीमुळे ते दोन चाकांच्या मध्ये आपला महाराष्ट्र खरोखर अगदी पिंजून निघाला आहे. त्यातली जी विशेषता जी की सगळं लक्ष अध्यात्माकडे. आयुष्याला काही दुसरा अर्थ नाही. जोपर्यंत आपण परमेश्वर मिळाला नाही तोपर्यंत आपल्याला काही अर्थ नाही. अहो पण आपण म्हणजे कितीतरी इथे असे कार्य केलेले आहेत ज्याला आपण म्हणू की नाथपंथीयांनी इतक्या तऱ्हेने लोकांना समजावून सांगितलं. आणि त्याच्यानंतर संतांनी एवढं कार्य केलेलं आहे. आता मी जे बोलते तसंच सगळं ते बोलले. त्यांनी शिव्या घातल्या, एवढाच फरक. मला शिव्या काही येत नाहीत. रामदास स्वामींनी आहे, त्यांना काही शिव्या येत नव्हत्या. माझ्यासारख्यात काहीतरी मनाने शिव्या काढून कुल्लाळ वगैरे वगैरे शब्द अशा लोकांना लावले जे खोटे होते. तर सगळ्यांवर त्यांनी अगदी चौफेर दाण त्यांना करून टाकलं. पण त्या सगळ्यांचा परिणाम अजून आपल्या ह्याच्यात आलेला नाही. मला हे आश्चर्य वाटतं की ज्या महाराष्ट्रात आम्ही खूप राबून घेतलं आहे स्वतःला, त्या ठिकाणी अजून भाऊबंदकी आहे, अजून आपापसात भांडणं आहेत. तेव्हा हे सहयोगात सगळं संपलं पाहिजे. आणि जर हे संपलं नाही तर ह्या महाराष्ट्राची जी मी एवढी महती साऱ्या जगात सांगत फिरते ना, कारण इथे चैतन्य किती आहे. इथे आल्याबरोबर एकदम वेगळं वाटायला लागतं. हे सगळं असून लोकांच्यावर त्याचा परिणाम नाही. घरोघर आता दारू पोचलेली, घरोघर. कोणत्या खेडेगावात जा सगळे दारू पिऊन लोक धुंद. काहीतरी ह्या बाबतीत करायला पाहिजे. असं कसं झालं ह्या 20 वर्षात? इतकं कसं बिघडून गेलं सगळं मला समजत नाही. आणि असं बिघडू नये म्हणून काय करायला पाहिजे तेही विचारात आणलं पाहिजे. फक्त सहयोग वाढवायला पाहिजे. तर सगळ्यामध्ये जास्त महाराष्ट्रीयन लोकांनीच कर्तव्यदक्ष व्हायला पाहिजे, कार्यदक्ष व्हायचे पाहिजे, कार्यक्षम झालं पाहिजे आणि करून दाखवलं पाहिजे. शेजारच्या खेडेपाड्यात जावं, आजकालची आपली तरुण मंडळी आहेत त्यांना भेटावं, त्यांच्याशी बोलणी करावी, त्यांना समजावून सांगावं की अध्यात्म आहे. अहो साक्षात महालक्ष्मी या कोल्हापुरात बसली असून इथे लोक काय काय धंदे करतात ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांना भीती नाही त्या महालक्ष्मीची.
देवळात जायचं, काहीतरी डोकं तिथे टेकवायचं, वेणी बिणी काय द्यायची असेल ती देऊन चालले परत गुत्त्या. वाटेल तशी मारहाण करायची बायकांना, शिव्या द्यायच्या, वाटेल तसं वागायचं, त्याला काही अंत नाही राहिलेला. तेव्हा लक्षात हे घेतलं पाहिजे की कुठेतरी आपलं चुकलेलं आहे, कुठेतरी आपण विसरलो. आणि विसरलो काय आपण? विसरलो हे की आपण महाराष्ट्रात राहतो. स्वतःबद्दल आत्मसन्मान राहिलेला आहे. आम्ही कोण? आणि जो राहिला आहे तो इतका चुकीचा आहे की नुसती आढ्यता, त्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेची सन्माननीय गोष्ट नाही, फक्त आढ्यता. त्या आढ्यतेत बसून राहिलं. सगळे शिवाजी महाराज झाले, अहो त्यांच्या पायाच्या धुळीबरोबर जरी झाले तरी पुष्कळ झालं. तर महाराष्ट्रातल्या सहयोगांना ह्या लोकांच्या मानाने 10 पट जास्त कार्य करायला पाहिजे, 10 पट मेहनत करायला पाहिजे. कारण आपण फार मागासले आहोत सहयोगात. पुष्कळ चमत्कार झाले, सगळ्यांना अनुभव आले, सगळ्यांनी मला सांगितलं माताजी हा चमत्कार झाला, तो चमत्कार झाला, कबूल आहे, खूप चमत्कार झाले. पण हे सारे चमत्कार झाले हे सगळं तुम्ही पाहिलं, पण आता ह्याच्यात भागीदार इतर लोकांना घेतलं पाहिजे, धडाडीने ह्याच्यात वागलं पाहिजे. आसपासच्या खेडेगावात जावं, सगळीकडे जावं, सहयोगाबद्दल बोलायचं. एका गृहस्थाला मी म्हटलं की तुम्ही करू शकता, तर त्यांनी सांगितलं मला 8,000 रुपये महिना द्या. अहो म्हटलं 8,000 रुपये आपल्या प्राईम मिनिस्टरला नाही मिळत महिन्याला, आणि तुम्हाला कुठून आणून द्यायचं 8,000 रुपये? कळलं का तुम्हाला? तर सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी त्या महालक्ष्मीच्या वंदनात स्वतःला, आम्हाला महालक्ष्मीचं तत्त्व मिळालं म्हणजे काय, तर आम्ही उच्चपदाला गेलो, आम्ही सगळे संत झालो. आता ह्या महाराष्ट्राला उजवायचं काम आमचं आहे, प्रकाश आणण्याचं काम आमचं आहे. त्याची मेहनत करायची. ती मेहनत केल्याशिवाय कधीही तुम्हाला सुख मिळणार नाही, आणि तुम्हाला ते जे समाधान आहे ते मिळणार नाही सहयोगाचं, जोपर्यंत तुम्ही ह्या संबंध महाराष्ट्रामध्ये सहयोग गाजवणार नाही. अहो त्या हैदराबादला 7,000 माणसं आली होती प्रोग्रामला, हैदराबादला. तिथे मला वाटतं 1-2च संत साधू झाले होते, आणि इतके लोक. मग काय आपल्या इथे सुद्धा आपण जर पब्लिक प्रोग्राम केला, आपण जर लोकांना जाऊन भेटलो, त्यांच्याशी गोष्टी केल्या, त्यांच्याशी बोललो, त्यांना जागृती दिली, तुमच्या सगळ्यांच्या हातात शक्त्या दिलेल्या आहेत, तर हा महाराष्ट्रसुद्धा एका फार उच्च पदावर आहे. तुमच्यामध्ये गुण आहेत, गणपती तुमचे चांगले आहेत, वाचन आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या लोकांना गणपतीचा ग माहिती आहे त्या लोकांना मी सगळं सांगितलं, तर तुम्ही इथं गणपतीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत गणपती गणपती करत बसतात, आणि त्या गणपतीतलं काहीही तुमच्या सार येत नाही. अहो ज्यांनी आईच्या प्रेमासाठी, श्रद्धेसाठी सगळ्या जगाशी भांडण घेतलं, त्या गणपतीला तुम्ही जर मानता तर तुम्ही काहीतरी करायला पाहिजे, निदान माझ्यासाठी तरी करा, पण खरोखर म्हणजे महाराष्ट्रासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि अशी मी कळकळीची मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आता इथून गेल्यावर आपण आता जाऊच म्हणा गणपतीपुळ्याला, पण त्याच्यानंतर मात्र तुम्ही हा विचार करायचा की का हो आता आपण 4-5 जणी म्हणून किंवा 4-5 जण म्हणून जाऊया ह्यात खेड्यात, जाऊया तिकडे त्या बोलूया. तुम्ही एकदा त्यांना सहयोगात घेऊन या, म्हणजे दारू अशी सोडवते मी, पण ते आला पाहिजेत. मग हे तंबाखू सुटेल, सगळं सुटेल, पण तुमचं भलं झालं, तुम्ही चांगले झाले, आनंद झाले, आता आम्हाला कशाला दुसऱ्यांचं नको रे बाबा, असं नाही करायचं. ती प्रवृत्ती आता सोडून मेहनत ही करायला पाहिजे. जस्ट याला अरे प्यार करने से कभी लगता नहीं था, फिट भी पैर दुखने लग जाते. तर असे ह्या महाराष्ट्रात ही मंडळी आली. मी पुष्कळ मेहनत केली, तुम्हाला माहिती, इतके वर्ष मी ह्या महाराष्ट्रात मेहनत केलेली आहे, आणि खूप खूप मेहनत केली, थोडी नाही, खूप मेहनत केलेली आहे. फक्त सांगायचं असं की एवढी सर्व मेहनत करून
परत त्या संतांसारखं झालं नाही पाहिजे. सहयोग हा वाढवलाच पाहिजे, त्याची प्रगती केलीच पाहिजे. अर्थात गहनतेत तुम्ही जाल, पण गहनता घेऊन तरी काय करायचं? जर हे पसरवलं नाही तर दुसरे संत जसे झाले तसेच तुम्ही. सहयोगाचा जर तुम्हाला प्रसार करायचा असला तर तुमच्यासाठी तर सर्वात सोपं असायला पाहिजे. कारण संबंध जेवढं काही संतांचं कार्य आहे तेच आपण करतो आहे, तेच आपण पूर्णत्वाला आणतो आहे. तेव्हा तुम्हाला त्याबद्दल कधीच काही त्रासच व्हायला नको. सगळं समोर आहे. आता दिल्लीकरांना काय सांगायचं तेही समजले, आणि ह्या परदेशातल्या लोकांना सांगायचं ते तरी फारच कठीण होतं, तेही समजले. मग काय महाराष्ट्रातले लोक समजणार नाहीत तुम्हाला? असं शक्यच नाही. पण फक्त आपण निघायला पाहिजे. आपल्यापुरतं सहयोग असा ठेवायचा नाही. सगळ्यांनी काहीतरी ह्याबद्दल एखादी योजना करावी आणि मला सांगा काय तुम्ही योजना केलेली आहे की तुम्ही कसं काय करणार, कोणत्या कोणत्या गावी जाणार, कोणत्या कोणत्या खेडेगावात जाणार. आणि जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत आपल्या महाराष्ट्राचा उद्धार होणं शक्य नाही. असो, आता सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे. आज महाकालीचं आपण आवाहन करूया आणि तिची पूजा करूया.